हॅलो मैत्रिणींनो, आज मी आणलेले आहे बाजारून पालक. तर आता ही पालक आपण साफ करून घेतलेली. आता हिला पाण्याने धुवून चांगले कट करून घेऊया. कट करून घेतली, धुवायला घेतल्यानंतर हिला आपण आता चांगलं 2-3 पाण्याने धुवूया. धुतल्यानंतर आपण हिला चाळणीमध्ये सुट्टं पाडायला पाणी निचरायला. आणि मी छोटे छोटे बटाटे घेतले होते. बटाटे जे आहेत ना, त्याला छाल नाही काढली म्हणून त्याला 2-4 पाण्याने छान धुवायचं. नंतर एका कढईमध्ये तेल टाकून बटाटे थोडे तळून घ्यायचे, लालसर होईपर्यंत, असे क्रंची होईपर्यंत तोपर्यंत भाजायचं. आणि छान असे लालसर तळून घेऊन त्याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेऊया. आता मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते, त्याच्यामध्ये चिमूटभर ओवा टाकलेला आहे. ओवा झाले की राई, जिरं, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा लसणाच्या पाकळ्या ठेचायच्या नाही आहेत, कट करून टाकायच्या. 4 पाकळ्या लसणाच्या कट केलेल्या आहेत, ते टाकल्या की मग थोडासा आपल्याला कांदा त्याच्यावर टाकायचा आहे. कांदा मग नंतर आपल्याला त्याच्यात 10-12 हिरव्या मिरच्या, अशा जास्त तिखट नाहीत म्हणून, आणि थोडंसं हिंग टाकून आपल्याला चांगलं ते परतून घ्यायचे. नंतर आपल्याला आता हे परतलं झालं, चांगलं छान करून झाली, त्याच्यामध्ये आपली ते कट केलेली भाजी आहे, ती भाजी आपण पालकची भाजी टाकूया आणि मीठ टाकून घेऊया. आणि नंतर आपण जे भाजलेला बटाटा होता भाजून, म्हणजेच आपण हे केलेला बटाटा, नंतर लिंबू टाकूया. आणि आता आपण सर्व करायला घेऊया. ही बघा, झाली भाजी रेडी. वरून कोथिंबीर सर्व करायला घेऊया आणि खाऊन दाखवते बघा कशी लागते. एक नंबर लागते. अशा प्रकारे तुम्ही बटाटा पालक बनवून बघा, छान लागते.